आणि आम्ही तर प्रकाश आंबेडकरचेच माणसं. हो, कोणी उभं राहिलं तर आम्ही वोटिंग करतो प्रकाश आंबेडकरच्या माणसं. अकोला प्रकाश आंबेडकर हिंदी की बीजेपीचा परंपरागत मतदार म्हणून मी सांगू इच्छितो की यांचे 105 आमदार असताना यांच्या दुसऱ्या दारात भीक मागायला जा का जावं लागलं. व्यापाऱ्यांनी टॅक्स भरायचा आणि गव्हर्नमेंटनी वाटायचं, फुकटात वाटायचं. शरद पवारनं केलं नाही का मग फोडपाट? आता लोक त्यांचं योग्य आहे, फडणवीसचं योग्य नाही, मग असंही ठीक नाही ना. अकोला शहरात आलेलो आहोत. बाळापूर मतदारसंघ अकोला जिल्ह्यातला झालाय. आता आपण अकोला शहरात आहोत. शहरातली ही जनता माझ्या बरोबर आहे. यांच्याशी आपण जाणून घेऊयात, त्यांच्याशी चर्चा करूयात की यांच्या नेमक्या अपेक्षा काय आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर यावेळी अकोल्याचं चित्र काय असू शकतं. आवश्यक आहे, पण माझ्या व्यक्तीचा जर विचार केला तर मी एवढंच सांगेल की मी बीजेपीचा मुळापासून वेलविचार आहे. कारण माझी नाळ जी आहे ती संघाची पहिल्यापासून जुळलेली आहे. मी सुधीर देशपांडे. पण प्रॉब्लेम असा आहे की बीजेपीचा परंपरागत मतदार म्हणून मी सांगू इच्छितो की यांचे 105 आमदार असताना यांच्या दुसऱ्या दारात भीक मागायला जा का जावं लागलं. दुसरी गोष्ट, घेतला अजून एक कटेवर घेतला अजित पवार. म्हणजे खरे निष्ठावान आमदार आहेत जे अजूनही फक्त आणि फक्त RSS किंवा बीजेपीमुळे बीजेपी विचारांशी टिकून आहेत. त्या लोकांनी काय करावं. आणि त्या लोकांनी जर दुसरा घरटाव केला तर पुन्हा त्यांना गद्दार म्हणायला मोकळे. मग गद्दार म्हणायला मोकळे. आता पण तुम्हाला काँग्रेस खराब होती, आता पण अजित पवार 70,000 कोटीचा घोटाळा होता, तर मग तो आता इकडे आल्यावर पवित्र कसा झाला. हे मी बीजेपीवाला म्हणून राहिलो. बाकीचे लोक म्हणतात आहे, मग ते काय खोटं आहे का ते. आणि हे जे आता चालू आहे, मला तरी वाटते प्रामाणिकपणे की याचा फायदा उद्धव ठाकरेला होईल. आणि उद्धव ठाकरे असं वाटतं की त्याची ती सहनशक्ती किंवा प्रगल्भता पाहिल्यावर ते योग्य न्याय देऊ शकतात महाराष्ट्र केला. सरकार हे जे फुकटच्या योजना आणते आहे ते आमच्यासाठी फार हे आहे. कारण आज आम्हाला मजूर नाही मिळत. आज मी 30 वर्षापासून व्यवसाय करतोय. आज मी 54 वर्षाचा आहे. मी आधी स्वतः काम करतोय. मी आज 500 रुपये रोज देऊन मला मजूर नाही मिळत. हे कशामुळे. सरकार फुकट धान्य वाटते आहे, फुकट पैसे देते आहे. व्यापाऱ्यांनी टॅक्स भरायचा आणि गव्हर्नमेंटनी वाटायचं, फुकटात वाटायचं. सवय लावते आहे ती. आज ही योजना आली, उद्या काँग्रेस म्हणजे आम्ही 3,000 रुपये देऊ. तर दुकानवाले दुकानं बंद करून घरी जाते. वस्तुस्थिती आहे ना. सरकारने रोजगार द्यावा की पैसे, लोकांचे पैसे फुकट वाटू नये. म्हणजे आता शेतामध्ये काम करायला लेडीज नाही भेटून राहिले, माणसं नाही भेटून राहिले. काय तर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये सरकार देऊन राहिली फुकटात. पैसा कोणाचा आहे, जनतेचा आहे की सरकारचा आहे. मग रोजगार द्या, त्याच्या हाताला काम द्या, तर ती ऑटोमॅटिक परिस्थिती समजा सुधारेल. ही म्हणजे ऐकतो बसल्यात ना घरी, सरकारचे पैसे येतात, खाऊन राहिले आणि कामावर जाऊन. तुम्हाला बरं वाटते का हे सगळं राजकीय उलटापालट, हा इकडून तिकडे चाललाय, तो इकडून इकडे. राजकीय उलटापालट व्हायला कारण नाही आहेत ना. आता ते कसे सोबत लढले होते, उद्धव त्यांच्या सोबत गेले पवार सोबत, त्यामुळे मग त्याला स्वतःच वाटलं काहीतरी की अरे आता आपल्याला धोका दिला का आपण यायला धोका द्या, म्हणून त्यांनी फोडपाड केलं सर्व. ते योग्य होते काय. बरं योग्य होते का. शरद पवारनं केलं नाही का मग फोडपाड. आता लोक त्यांचं योग्य आहे, फडणवीसचं योग्य नाही, मग असंही ठीक नाही ना. सर्वसामान्य माणूस म्हणून आमच्या अपेक्षा हेच आहेत की साधारण ज्या काही सुविधा असतात, ज्या प्राथमिक सुविधा, सर्वप्रथम तर त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे सरकारने. जसं आता रोड झालं, पाणी झालं. आज अकोल्याची स्थिती अशी आहे की गेल्या 30 वर्षापासून जे आता तुम्हाला रोड दिसून राहिलेले आहेत, गेल्या 30 वर्षापासून हे तेवढेच रोड आहेत. त्यावेळेसपासून 16 करोडचे 16 जे रोड बनवलेले होते प्रतिभा कन्स्ट्रक्शनने, एक चांगली कंपनी, तिला हाकलून दिलं. चांगले रोड तेवढे अर्धवट तेवढेच राहिले. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी अजून हे पूर्ण रोड सुद्धा बनवले नाहीत, त्याला पूर्ण सुद्धा केलेलं नाही. म्हणजे आज चौकाची स्थिती पहा, या ठिकाणी कॉर्नरवर पहा की कितीतरी लोक खाली पडतात त्या ह्याच्यातून गाड्या. तर ह्या प्राथमिक सुविधा तरी पूर्ण केल्या पाहिजे. म्हणजे सरकारचं ह्या गोष्टीकडे लक्ष नाही आहे. फक्त इलेक्शन आले आपल्या काही घोषणा केल्या, त्याच्या भरोशावर आपण इलेक्शन हे करणे. अकोला जिल्हा असा आहे की अनेक वर्षापासून बहुप्रतीक्षित आहे. म्हणजे प्रतीक्षितच आहे विकासाच्या, कधी होईल कधी होईल कधी होईल. कोणताही पक्ष असून कोणत्याही पक्षाचं सरकार येवो, पण अकोल्याकडे विशेषतः विदर्भाकडे एवढं दुर्लक्षित आहे विदर्भ. तिकडचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण भरपूर नेते आहेत, समजा मंडळी आहेत,
पण एक प्रकारे दुर्लक्षित ठेवलेला आहे. विदर्भात त्यातल्या त्यात हे जे 2-4 जिल्हे आहेत, बुलढाणा झाला, विशेष करून अकोला झाला, यवतमाळ झालं, आणि सगळ्यात जास्त तर 5 जिल्ह्यांमध्ये म्हणजे ज्या शहराला बगीच्याचं शहर म्हटलं जात होतं, जेव्हा नगर विकास फ्रंट अकोल्यामध्ये होतं, एक टॉपचा असलेला जिल्हा आज कुठेच नाहीये. अमरावती पुढे गेलं इतकंच काय, वाशिम सुद्धा पुढे गेलं, पण अकोल्याचा विकास कुठेच नाही आहे. तर निदान ज्या मूलभूत सुविधा आहेत, म्हणजे हायटेक स्मार्ट सिटी तर सोडून द्या सर, परंतु निदान ज्या कमीत कमी मिनिमम अपेक्षा आहेत त्या तरी लोकांच्या पूर्ण झाल्या पाहिजे. तर मी आमच्या कवितेच्या भाषेत म्हणेल की नको नेता नको सावकार आता, नको नेता नको सावकार आता, मन मंदिराचा पुजारी आता बिलकुल नकोसा झाला. ज्या ज्या गावामध्ये नेता येत होता तर स्वतंत्र चळवळीमध्ये त्या लोकांची कामं होत होती, आणि त्यांनी जे करून ठेवलं, जे जुन्या काळातले लोक होते त्यांनी जे करून गेलं, जे लोक फासात गेले, लढले देशासाठी, आज सीमेवर जर तुम्ही जवान माणूस जर बसले, समजा जवान नौजवान, तर ते अहोरात्र जागतात आणि देशाचं संरक्षण करतात. जगून त्यांच्या भरोश्यावर जगून राहिलो आपण असं म्हटलं तरी काही हरकत नाही. लोकल परिस्थितीमध्ये जेव्हापासून माझा जन्म झाला तेव्हापासून मी इथं, समजा आज माझं 67 चालू आहे, मला आलं का लक्षात की तेव्हापासून मी निवडणुकीत, जेव्हा मला मतदान करायचा ज्यावेळेस हक्क मिळाला तेव्हापासून मी मतदान करतो. पण मला या अकोला शहरामध्ये केव्हाही कुठलाही नेता कोणत्याही पक्षाचा असो, तो जो नेता निवडून आला, तो आमदार असो खासदार असो, कुठल्याच प्रकारची चांगली भूमिका घेण्याचं म्हणजे धाडस केलं नाही. साधे रोड आहेत, हो, लोक जनतेला पाहिजे काय, रोड चांगले पाहिजेत, रस्ते पाणी हे ते घरात कोणाला नळ पाणी भेटलं पाहिजे. ते काय पैसे थोडी मागतात, काही सामान्य जनता पैसा मागत नाही. देश को उल्लू बनाया बड़ा मजा आया, भारत के नौजवानों को इस देश को उल्लू बनाया बड़ा मजा आया. 12 वाजता जीएसटी, 12 वाजता नोटबंदी, 12 वाजता कोरोना, तुमची बायको तिकडे जेवते, तुमचा नवरा तिकडे जेवते, लेकरू तिकडे लढते, एकमेकाला हात लावू नका म्हणते. काय आहे मध्ये कसं आहे साहेब, अकोल्यामध्ये काही विकासच नाही होऊन राहिला. अकोल्यासाठी, अकोला शहरात काही रोजगार नाही आहे, काही इंडस्ट्रियल एरिया नाही, रस्ते नाही आहे चांगले व्यवस्थित, पाण्याची व्यवस्था नाही, वीज नाही, इथं सगळं काही म्हणजे ऑलवेल काही नाही जाय. तिथं सामान्य माणसाला काय करा काही सोडणं. आज बेरोजगारी एवढा प्रश्न की अकोल्यात 10,000च्या वरती कोणाला काही काम नाही. आज महागाईचा काढायला आहे, 10,000 काय प्रश्न मिटणार आहे सांगा. एक कुटुंब चालवतं म्हटलं आज कम से कम 40,000 रुपये महिना पाहिजे सामान्य माणसाले. आज त्याच्या घरात 40,000 रुपये येऊन नाही राहिले, फक्त 10,000 तो काय करणार आहे. या भारताचे लोक चांगले राहिले पाहिजे आणि जो गोरगरिबी दूर झाली पाहिजे. लोक लय परेशान आहे सर, आणि गोरगरिबी जे बिचारे लाचार बेबस आहेत त्यांचं चांगलं झालं पाहिजे, बस एवढीच अपेक्षा. क्या अपेक्षा करना, उम्मीद ही छोड़ दी अब, उम्मीद ही नहीं अब, होपलेस है, होपलेस. अकोला की क्या स्थिति है? अकोला तो इसे वो डाउन हो गया, दिन ब दिन डाउन होते जा रहा, कुछ मतलब नहीं आ रहा ना. तुम्हारा कोई अकोला में कोई बढ़त है ना कुछ है, कुछ भी नहीं है ना. सरकार बदल रही, अकोला वैसी को वैसी है. 40 रुपये किलो, 40 रुपये सध्या टमाटे चालू आहे फक्त. सगळी भाजी 80 रुपये किलो, 60 रुपये किलो चालू आहे. टमाटे सस्ते आहे. परिस्थिती काय? अकोल्यामध्ये रस्त्यांची परिस्थिती तर खराबच आहे. काही ठिकाणी झाले रस्ते चांगले, पण बहुतांश ठिकाणचे रस्ते खराबच आहे. जेव्हा लोक गाड्या वगैरे घेऊन जातात, पायी चालणारे असतात, त्यांना व्यवस्थित चालता आलं पाहिजे रस्त्यावर. माफक विशेष आहे, जनतेला असं खूप काही नको की खूप फुकटच्या स्कीम पाहिजे, खूप पैसा पाहिजे, असं काही नाही आहे. सर्वसामान्य जनतेच्या माफक अपेक्षा असतात, तेवढ्या जरी पूर्ण झाल्या तरी लोक खुश राहतात. अपेक्षा खूप आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी जे चांगलं आहे, म्हणजे सेफ्टी पाहिजे एक तर मुलांची आणि स्त्रियांची वगैरे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाकी भाव थोडे कमी जास्ती झाले तर फारसा फरक नाही. काय शिक्षण झालंय तुझं? काय माझं तसं 12वी झालेलं आहे सायन्स मध्ये, आणि ITI पण झालेलं आहे. आता नोकरी नाही? नोकरी नाही अजून. ते आणखी आपला लाडका भाऊ म्हणून योजना काढलेली आहे, त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला माहिती नाही त्यापेक्षा तर अटीच दिलेल्या आहेत त्यांनी, आणि त्या अटी पुरतं आपण भरत पण नाही, म्हणजे आपण त्याच्यासाठी पात्र पण ठरत नाही त्या अटीसाठी. मी आता 6,000 रुपयामध्ये काय करा, तिथं गेल्यावर रूम भाडं, त्याच्यानंतर या जायचं भाडं, कंपनी एवढं थोडी प्रोव्हाइड करणार, फक्त 6,000 देणार. 6,000 मध्ये 4-5 हजार तर आपल्या याच्यातच चालले, आणि 2,000 रुपयात काय करावं मग.
आणि राहायला 6 महिन्याचा एक्सपिरियन्स कोणतीच कंपनी स्वीकारत नाही. भले हे म्हणतात किंवा 6 महिन्यात आम्ही तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणून म्हणजे हे करून देतो, नंतर तुम्हाला कोणची कंपनी जॉब देणार. पण फार 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागते कंपनी, कोणतीही कंपनी. फ्रेशरला नाही घेत. नाही, फ्रेशरला घेतच नाही. आंबेडकरांनी कसं बरंच झालं करून ठेवलं. आता आता समजा शिंदे आंबेडकर साहेबाचं आता जे- शिंदे साहेबाला तुम्ही असं म्हणता की असं शिंदे म्हणा साहेबाला की यश आता जातीभेद नाही, लाडकी बहीण केलेलं आहे की शिंदे साहेबानं आता माग पुढे पाऊस नाही इथल्या तर त्या माणसा माग महिला लागेला. आणि शिंदे साहेब म्हणतात हे मुख्यमंत्री 1 नंबर आहे. काय करणार पाहिजे यानं? हो, यानं किती कामं केले, आता बायाचे पैसे किती आले? कामं मात्र जनता आहे. सर्व आता भाजप चालत आहे. भाजपनं कामं चांगले केले, भरपूर कामं केले. पुढच्या वेळेस भाजप येणार आहे. अजून अकोल्यातली हीच परिस्थिती आहे. अकोल्यात सर्व 100% परिस्थिती आहे. अम्बेडकर का अच्छा फील्ड है, सबके साथ चलते हो, गरीबों के साथ ज्यादा करते, चांस है. खुद खड़े रहे तो चांस है, दूसरा कोई दे तो वो तो खड़े रहते नहीं ना विधानसभा में, दूसरे को देते ना. इस बार रहे तो इस बार रहे तो आना ही है उनको, कैसे भी रहे. प्रकाश आंबेडकर उभे राहिले तर त्यांना काय आहे इथं? अकोला प्रकाश आंबेडकर राहील. हो. मग त्यांनी आता निवडणुकीला उभा राहिले विधानसभेला तर विधानसभेला राहते, लोकसभेलाच राहतात ते. विधानसभेला नाही. नाही जास्त यावेळेस राव असं वाटतं. नाही राहत नाही ते. ते वरच्या खाली कशी काय येतील? दुसरे हे असतात त्याची खासदार आमदार. हो. आता सर्वसामान्यांच्या सरकारकडून अपेक्षा काय आहेत? सगळ्यांना कोणतं सरकार आलं तर त्यांनी चांगले काम केली, झालं काम. महत्वाचं तर आता गावात ज्या समस्या आहेत, आरोग्यासंदर्भात समस्या आहे, याच्यावर काही निराकरण होत नाही. विधानसभेत जे आपण आमदार निवडून देतो ते एका पक्षातच बसायला तयार नाही, तर गावाचा विकास कधी करते? चांगले काम केले पाहिजे. गावाचा विकास, काय पाणी नाही आमच्या गावाला, नळ सोडत नाहीत, काय नाही, पाणी येत नाही, प्यायचं पाणी चांगलं नाही, आम्ही विकत पाणी घेतो. सगळं पाणी खारं आहे गावातलं. आणि आम्ही तर प्रकाश आंबेडकरचेच माणसं आहोत. हो, कोणी उभं राहिलं तर आम्ही वोटिंग करतो प्रकाश आंबेडकरच्या माणसाला बस.